शेवटचा प्रयत्न. एका गावात राहायचा विहान. खूप शांत, साधा, मेहनती, पण मनाने फारच कमजोर. त्याला एकच स्वप्न होतं, काहीतरी असं करायचं की ज्यामुळे लोक आपल्याला ओळखतील. तो पहाटे उठायचा, काम करायचा, शिकायचा, पण एक गोष्ट त्याच्या पाठीवर ओझ्यासारखी बसली होती, ती म्हणजे अपयश. जेव्हा जेव्हा तो एखादी सुरुवात करायचा, 2 दिवसातच थांबायचा. लोक बोलायचे, काय फायदा, याच्याकडून होत नाही काही. हा आवाज हळूहळू त्याच्या मनात बसला, मी काही करू शकत नाही. एक दिवस विहान पूर्णपणे तुटून गेला. त्याने देवळात जाऊन शांतपणे देवाकडे पाहिलं आणि म्हणाला, देवा, माझ्यात काही शक्ती नाही, मी आता हार मानतो. तेवढ्यात मागून एका वृद्धाने त्याचा हात धरला. त्याचे हात थरथरत होते, पण डोळ्यात एक आग होती. वृद्ध म्हणाले, हार मानणं सोपं असतं, पण शेवटचा प्रयत्न करणं ती खरी ताकद. ते विहानला मंदिराच्या मागे घेऊन गेले. तिथे एक मोठा दगड होता. वृद्ध म्हणाले, दररोज या दगडावर एक प्रहार कर, फोडण्याचा प्रयत्न कर. तू फोडलास की नाही हे महत्त्वाचं नाही, पण प्रयत्न तू केला का हे महत्त्वाचं. विहानला ते वेड्यासारखं वाटलं. दगड फोडायला त्याने म्हटलं, हे शक्य नाही बाबा. वृद्ध शांत आवाजात म्हणाले, फक्त 30 दिवस, तुझं जीवन बदलेल. विहानने मन मारून प्रयत्न सुरू केले. पहिला दिवस दगड हललाही नाही. दुसरा दिवस हात दुखला. 5वा दिवस लोकांनी त्याची थट्टा केली. दगड फोडणारा हा, हा हा हा. विहानच्या मनात पुन्हा नकारात्मक आवाज आला, थांब, तुझ्यापासून काहीच होणार नाही. पण त्याला वृद्धाचे शब्द आठवले, शेवटचा प्रयत्न, शेवटचा प्रहार. तो रोज जात राहिला. 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस. दगड तसाच, कुठलाही बदल नाही. फक्त विहान थकला होता, तुटला होता, पण थांबला नाही. 30व्या दिवशी तो दगडासमोर उभा राहिला. त्याचे हात सुजलेले, डोळ्यात अपयशाचे पाणी. तो म्हणाला, आजचा प्रहार करून मी थांबणार आहे. तो शेवटचा प्रहार केला आणि धडाम, दगड मधोमध तडकला. विहान मंत्रमुग्ध झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता. वृद्ध मागून आले आणि म्हणाले, हा दगड आज फुटला नाही, पहिल्या दिवसाच्या प्रहारापासूनच आजपर्यंत तू केलेल्या प्रत्येक प्रहाराने तो कमकुवत होत गेला. यश एका दिवसात कधीच मिळत नाही, पण प्रयत्न रोज होत असतात. त्या दिवसानंतर विहानचं आयुष्य बदललं. त्याला कळलं, अपयशामुळे नाही, थांबण्यामुळे माणूस हरतो. तो त्याच्या कामात, शिक्षणात, व्यवसायात, आयुष्यात एकच गोष्ट मनात ठेवून पुढे जाऊ लागला. शेवटचा प्रयत्न कधी कधी संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. कथा संपली, पण कथेचा संदेश सुरू राहतो. कथेचा संदेश, यश अचानक दिसतं, पण तयार होत राहतं. रोजचा छोटा प्रयत्न मोठा परिणाम देतो. अपयश म्हणजे शेवट नाही, प्रयत्न सोडणे म्हणजे शेवट. एक शेवटचा प्रहार आयुष्य बदलून टाकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथेसाठी कमेंट